नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे आणि त्याने आपण सुरुवात करतोय. कोंढवा दुर्घटनेसंदर्भात धवल गांधीला कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बिल्डर धवल गांधी याला अखेर ताब्यात घेण्यात आलंय. पुण्यात मृत्यूचं तांडव घडलेलं आहे. 15 मजूर ठार झाले आणि या सगळ्या प्रकरणाला घेऊन बिल्डर धवल गांधीला ताब्यात घेण्यात आलंय. संरक्षक भिंत जी आहे ती कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झालाय आणि या दुर्घटनेला बिल्डरच जबाबदार असल्याचं समोर आलंय, म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली. आता क्षणाची बातमी आपण बघतोय. पुण्यातील संरक्षक भिंत कोसळून ज्या 15 मजुरांचा मृत्यू झाला त्याच्या फलितातून त्या प्रकरणामध्ये बिल्डर धवल गांधीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत. वैभव, काय माहिती याबद्दल? विशाल, वोरा, गांधी आणि जैन या 3 व्यावसायिकांनी मिळून एकत्रितरित्या या संरक्षक भिंतीच्या बाजूला जे काम सुरू होतं नव्या इमारतीच्या उभारणीचं ते सुरू केलेलं होतं. 2019 पासून हे काम सुरू केलेलं होतं आणि तिथं काही खोदाई करण्यात आलेली होती. ही खोदाई 2011 सालीच केलेली असा दावा व्यावसायिकांकडून करण्यात येत होता. मात्र पोलिसांनी या घटनेमध्ये ज्या संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा जो मृत्यू झालाय त्याच्यामध्ये मनुष्यवधाला कारणीभूत ठरल्याचा 304चा गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आणि या प्रकल्पातील एक व्यावसायिक भागीदार जे आहेत गांधी यांचा मुलगा धवल गांधी याला कोंढवा पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेलं आहे आता. आणि पुढची चौकशी जी आहे ती सुरू आहे. या सगळ्या प्रकरणाची 24 तासाच्या आतमध्ये रिपोर्ट देण्याचे आदेश सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार पुढची कारवाई जी आहे ती ठरेल. मात्र या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे या प्रकल्पाच्या व्यावसायिकांपैकी एक असलेल्या धवल गांधी यांना आता कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. इथून पुढची कारवाई नेमकी काय केली जाते, कोण या सगळ्या घटनेला जबाबदार आहे, त्याची जबाबदारी निश्चित करायची समिती जी आहे ती 24 तासाच्या आतमध्ये हा सगळा रिपोर्ट जो आहे तो दिला जाईल. 24 तासाच्या आतमध्ये याबद्दल आता पोलिसांकडून रिपोर्ट जो आहे तो दिला जाईल. पण आता तुर्तास आपण बघतोय या प्रकरणामध्ये बिल्डर धवल गांधीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पुढील कारवाई जी ती केली जाते, तपास केला जातोय. धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल.